सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाच्या नैवेद्य प्रसादासाठी नवीन पदार्थ काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांना असतो। आज मी बाप्पासाठी नैवेद्य प्रसाद घेऊन आलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, कोणी बनवू शकेल, अगदी घरातल्या साहित्यात ही रेसिपी बनणारी आहे। ती म्हणजे आहे चुरमा लाडू। एकदम सोपे, झटपट आणि अजिबात न बिघडणारे हे लाडू आहेत। तुम्ही सुद्धा करून बघा। चला वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एक बाउल घेतलेला आहे। आता त्या बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत। आपण नॉर्मली पोळ्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे। या वाटीने 2 वाट्या मोजून घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धी वाटी रवा, 2 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी रवा आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला तूप सुद्धा टाकायचं आहे। यामध्ये बघू शकता अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे। सारखीच वाटी घ्यायची आहे। तुम्ही कप, ग्लास कशाचंही माप घेऊ शकता आणि मिक्स करून घेऊया। आणि गरम आहे थोडंसं, त्यामुळे मी चमचाने केलं आणि थोडंसं थंड झालं आहे। आता पूर्ण आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे। पूर्णपणे तूप यामध्ये मिक्स झालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता खूप छान असे चुरमा लाडू होतात, एकदम टेस्टी असे लागतात। अशा पद्धतीने तूप टाकायचं आहे। असा गोळा बनला पाहिजे आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। थोडं थोडं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। असं घट्टसर गोळा बनवायचा आपल्याला, खूप पातळ नाही बनवायचा आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी भिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा गोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने थोडंसं चुरून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं पाणी घेतलेलं आहे अजून, म्हणजे छान असं मळलं जाईल। अशा पद्धतीने हाताने चुरायचं आहे, म्हणजे एकदम टेस्टी असे आपले हे लाडू तयार होतात। बाप्पाला खूप आवडतील आणि सोपेसुद्धा आहेत। आणि झाकण ठेवूया, फक्त आपण 10 मिनिटे झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही छान असा भिजला गेलेला आहे आपला। अजून आपण 2 मिनिटे असं मळून घेऊया आणि लगेच आपण आता याची गोळे बनवायचे आहेत। आता पोळीच्या गोळ्या एवढे आपल्याला गोळे बनवायचे आहे। आपण नॉर्मली पोळ्याला बनवतो तसे 4 गोळे बनवून घेतलेले आहे मी। आणि आता याची पोळी लाटून घेऊया आपण। अशा पद्धतीने गोल करायचा आणि पोळी लाटायची। याची तुम्ही मुटकुळे सुद्धा बनवून ते सुद्धा तेलामध्ये असे फ्राय करू शकता, पण ते कच्ची राहण्याची भीती असते आणि त्याला वेळ सुद्धा लागतो। त्यामुळे मी अशा पद्धतीने लाटून घेणार आहे। छान अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता काठ लाटायची आहे, म्हणजे पोळी छान सारखी लाटली जाते। आणि खूप पातळ नाही लाटायची, आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आणि याचे असे काप करायचे आहे मोठे मोठे आणि सर्व पोळ्याचे मी असेच काप करून घेणार आहे आणि ते तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे। साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवा। आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेले आहेत, म्हणजे तळायला सोपं पडतं आणि वेळसुद्धा कमी लागतो। आता सर्व आपले हे लाटून झालेले आहेत। आता लगेच आपण तेलामध्ये तळून घेऊया। खूप टेस्टी असे हे लाडू होतात। आणि आता तेलसुद्धा इकडे मी गरम करायला ठेवलं होतं, छान असं गरम झालेलं आहे। आणि मीडियम ते लो फ्लेमवर आपण ही तळून घेऊया। गॅस आपल्याला वाढवायचा नाही, नाहीतर ते लाल होतील आणि आतपर्यंत कच्चे राहतील। जेवढे मावतील तेवढे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत आपण पलटी करणार नाही आहे। तुम्ही पाहू शकता वरती आलेले आहे। आता पलटी करायची आहे, असे नाही फुलले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही। अशा पद्धतीने मस्त आपण ही तळून घ्यायचे आहेत। आपल्या या पुऱ्या तळीपर्यंत तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत येईल। आता मस्त या पुऱ्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण आता तळून घ्यायच्या आहेत। खूप आपल्याला अशा लाल करायच्या नाही, थोडासा गुलाबीसर रंग आलेला आहे याला। आता लगेच आपण या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या। खूप खमंग असे लाडू होतात हे। आता सर्व पुऱ्या आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत, थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहे आपल्याला। याचे तुकडे करूया, म्हणजे लवकर थंड होतात। आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे बारीक, खूप बारीक नाही करायचं। आपल्याला चुरमा लाडू बनवता आहोत आपण, त्यामुळे आपल्याला थोडंसं रवाळसर टेक्स्चर ठेवायचं आहे। आता पूर्ण मी बारीक करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। थोडंसं बारीक केल्यामुळे मिक्सरच्या भांड्यात लवकर बारीक होतात। आता आपण जे पीठ भिजवण्यासाठी बाउल घेतला त्यामध्येच मी टाकून घेते, म्हणजे जास्त भांडे आपले भरत नाहीत। पाहू शकता रवाळसर असं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा बारीक लागत असेल तर तुम्ही अजून एखादी चाळणी घेऊन त्यामध्ये चाळू शकता हे। आता इकडे कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण आता तूप टाकून घेऊया। गाईचं तूप आहे त्यामुळे थोडंसं पिवळसर दिसतं। अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे। सारखीच वाटी आहे। अर्धी वाटी तूप आपण पिठामध्ये टाकलेलं होतं आणि अर्धी वाटी यामध्ये, म्हणजे 1 वाटी तूप आपण यामध्ये वापरलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुपाचं। आणि गूळसुद्धा 1 वाटी वापरलेला आहे। गुळाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त तुम्हाला जसं गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि फक्त आपल्याला गूळ यामध्ये वितळून घ्यायचा आहे, पाक अजिबात बनवायचा नाही आपल्याला। एकदम अशी लो फ्लेम केलेली आहे मी।
तुम्ही पाहू शकता। आणि आता गूळ आपला हा वितळला गेलेला आहे, गॅस बंद केला तरी चालेल। आणि आता लगेच आपण हे गरमागरमच यामध्ये ओतायचं आहे। या चुरम्यामध्ये सर्व आता मिश्रण आपण यामध्ये टाकून देऊया। आता यामध्ये हे मिश्रण टाकून दिलेलं आहे आणि चमच्याने मिक्स करते मी, म्हणजे गरम आहे तोपर्यंत। आणि नंतर हाताने आपल्याला लगेच मस्त असे याचे लाडू वळून घ्यायचे आहे। हे लाडू पौष्टिकसुद्धा आहे, असेही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता। खूप आवडतील मुलांना आणि पौष्टिकसुद्धा आहे ते। आता हाताने मिक्स करूया, थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हाताने छान असं मिक्स होतं, हाताची चव या पदार्थामध्ये उतरते आणि एक नंबर असे हे कोणताही पदार्थ आपला तयार होतो। आता छान असे मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता पूर्णपणे गूळ यामध्ये मिक्स झालेला आहे। तुम्हाला हवे तसे मोठे छोटे कसेही लाडू तुम्ही वळवू शकता। अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचे लाडू वळवून घेणार आहे बाप्पासाठी, आपल्या लाडक्या बाप्पासाठी। अशा पद्धतीने सर्व लाडू आता आपण वळवून घेऊया आणि एका डिशमध्ये ठेवून देऊया। आहे की नाही सोपे मंडळी हे लाडू? अगदी कोणीही सहज बनवू शकेल। ज्या स्त्रिया नोकरी करतात, बाहेर जॉब करतात, त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने हे लाडू मी सांगितलेले आहे। तुम्ही बघू शकता बाप्पासाठी आपला हा नैवेद्य तयार आहे। एकदम झटपट होणारा, सोपा आणि साधा, एकदम टेस्टी होणारा। तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।